लक्ष्मण रेखा ओलांडावी सीतामाईनं म्हणून ब्राह्मणाचं रूप घेऊन त्यांच्या दारात गेलो. पदर पसरून म्हटलं, भिक्षाम दे ग माई. काय म्हटलं? भिक्षाम दे ग माई. ज्या बाईला आई म्हणलो त्या बाईवर वाईट नजर टाकावी इतकी बेकार अवलाद तर रावणाची बी नाही की ग. जिला आई म्हणलो तिला आईच मानायचं सामर्थ्य माझ्या. काय वाटतं आपल्यापेक्षा तो बरा का? आपण नुसतं म्हणायलाच आई ताई म्हणतो, नजरेत कुठं आपल्या फरक आहे. बरं हे वासनेचं मरू द्या रे. गरीब श्रीमंती आपल्याकडे चलतीच की. लय अवघड आहे आपलं. एखादा श्रीमंत आला की आपण गरीबाच्या पोराला पंक्तीत न उठवतो. उठ साहेबाला बसू दे. ते ताटावर बसलेलं पोरग उठतं. 2 घास साहेब, 2 घास साहेब, 2 घास खा, 2 घास साहेब, 2 घास. आमच्या पंक्तीतलं 2 घास का साहेब? अरे येड्या, साहेबांना अख्ख्या तालुक्याचं खाल्लंय, तुझ्या 2 घासानं काय फरक पडणार आहे त्याला? पण तुझं डोकं जागेवर आहे का बघ ना. ज्याला गरज आहे त्याला नाही, ज्याला गरज नाही त्याच्या पाठीमागे लागायचं दादा. बरं हे मी पण म्हणत नाही. जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते, ते 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 जे बहुते सन्मान योगे. जो त्या गोष्टीचा सन्मान करेल त्याच माणसाला दान करा. ज्याला त्या गोष्टीची गरज नाही, देश काल पात्र पाहून दान करावं. तर दानम सात्विकम श्रुतम. भगवान श्रीकृष्ण सांगतात त्याच दानाला सात्विक म्हणायचं जे दान देश काल पात्रता बघून दिलं जातं. कुठंही कसंही करायचं नाही दादा. आणि दान कुठलं करावं? जे पैसे तुम्ही कष्टात न कमवलेत त्या दानाचं महत्व आहे. नाही तर काही फायदा नाही. अन्यायोपार्जितम धनम. अन्यायानं उपजत झालेलं धन कधीच दानाच्या कारणी लागत, त्याचं पुण्य मिळत नाही दादा. आणि दान करावंच. 100 10 रुपये देवाला गेले पाहिजे म्हणजे 90 रुपये नारायण सांभाळतो. शास्त्र आहे. न्यायोपार्जित वित्तस्य दशम अंशेन धीमहि कर्तव्यो विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थ इवच. म्हणून ही तीर्थयात्रा, पदयात्रा, देवधर्म हे त्याच्यासाठी असतं. 100 10 रुपये देवासाठीच खर्चायचे, बाकीचे 90 नारायण सांभाळतोय. 100च्या 100 खिशात घातले की 100च्या 100 खिसा पाडून जातात. मग गणित कळतो तुम्हाला दादा, हे की नाही? म्हणून 10 भाग देवाला. आणि माझं मत काय, लक्ष्मीनं यावं पण पांडुरंगा समवेत यावं. निस्ती लक्ष्मी आली की महाराज त्रास घेऊन येते आणि पांडुरंगा समवेत आली तर समाधान घेऊन येते. जे सुकुळीने आपुली आत्मजा सतकुळीची दिदली हे आसो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. लक्ष्मीला टिकवायचं असेल ना, स्थिरावायचं असेल ना तर मुकुंदाचा सहवास हवा. त्याला पांडुरंगाचं नामचिंतन हवं. आणि पांडुरंगाचं नामचिंतन एकदा मुखात आलं ना, बाकी कशाची चिंता करता दादा? अहो जगाचा बाप ज्याच्या पाठीशी त्याला भय कसलं मला सांगा. पितामह भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन सोडणार नाही. देवाला चिंता वाटायला लागली भीष्मांच्या पणाची. अर्जुनाच्या कक्षामध्ये देव उठवायला गेले अर्जुनाला. अर्जुन धाराटोर झोपलेला, कसलंच भय नाही, कसलीच काळजी नाही. देवाने जागा केलं. अरे येडायस का बाबा? चतुरंग सैन्य त्यांच्याकडे दिलंस. तुझ्यापेक्षा 1.5 सैन्य जास्त आहे त्यांचं. शस्त्रबल, धनबल, सैन्यबल सगळंच मोठं आहे त्यांचं. तुझ्याकडे फक्त मी ज्याला उपदेश करायचा अधिकार, शस्त्र चालवायचा नाही. अरे मी काय करू शकतो बाबा? तुला मारायचा पण केला त्या भीष्मांनी. उठ, जागा हो. तुला कसं काय काळजी वाटत नाही? अरे चहूबाजूनं संकट आहेत. ज्या लोकांना जीव लावलास ते जीवावर उठलेत तुझ्या. अरे तुझा गुरु तुझा प्राण घ्यायला बसलाय तरी तुला भय नाही? एवढ्या संकटात तुला झोप तरी कशी आली? ज्याला झोप येत नाही त्यांनी कान देऊन ऐका बरं का. बरीच लोक आहेत ज्यांना झोपा येत नाही. जिंदगीत कुटानेच तेवढे केले, कशा झोपा येत याला महाराज? आहे की नाही? आयुष्यात तेवढे केलेच का लफडे? काय करणार महाराज माणूस? एवढं धिंगाणा मागं लागल्यावर कशी झोप लागणार आहे? एवढी कस काय बरं तुला झोप लागली दादा? अरे एवढ्या भयात, एवढ्या चिंतेत तुला कशी झोप आली? अर्जुनानं इतकं गोड उत्तर दिलं, आयुष्यभर लक्षात ठेवा हे उत्तर दादा. अर्जुन म्हणला, देवा ज्याच्या काळजीत जगाचा मालक जागा आहे त्याला कशी झोप लागणार? माझ्यासाठी जागा आहे.
राहिलो निश्चिंती निरविले संती विठोबासी. काय काळजी करावी देवा सांगा बरं. लावोनिया हात कुरवाडीला माथा सांगितली चिंता न करावी. योगक्षेम त्याचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया. हाताला धरून सांगतो माझा नारायण चल बाबा. एवढं करत असशील विठ्ठला तर अवघेची त्रैलोक्य आनंदाची. कशाला मी पाषाण मृत्यू आणि पृथ्वी तलाचं भय करू. हे तीनही लोक माझ्यासाठी सुखाचे आहेत. मी पाताळात पृथ्वी तलात नाही तर वैकुंठात असो देवा माझ्यासाठी सगळं सारखंच की रे. कारण मला जिथे जाईल तिथे विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. नजर तशी झाली ना देवा भरला घनदाट हरी दिसे सर्वा गटी राम देहा देही एक. एकदा मन तुझ्या चरणी गेलं आता तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. आता कुठे धावे मन तुझे चरण देखलिया. भाग गेला शिन गेला याती कुळ माझे गेले हर पोणी. आता आनंदाचे डोही आनंद माझं काही राहिलंच नाही रे बाबा. देव पहावया गेलो तेथे देवची होणी ठेलो. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माझं काही राहिलंच नाही. मी अगदी अनाथ आहे बघ देवा. माऊली म्हणले तू गुरुबंधू पिता तू आमुची इष्ट देवता तूच दा रक्षिता आपदी आमोते. गुरु बंधू माय बाप सगळं झालास की रे विठ्ठला. आमची संकट आपदी म्हणजे संकट रक्षिता म्हणजे रक्षण करणं. आमच्या अगोदर आमच्या संकटाला तू तोंड दिलंस पण आमच्या अहंकारात आम्हाला कळलंच नाही. आम्हाला वाटलं आम्हीच केलं आमच्यामुळंच झालं हो की नाही. आम्ही विचारलं का हो वेल सेटल्ड आहात वेल एज्युकेटेड आहात हाय क्लास सोसायटीत राहता हाय क्लास लाईफस्टाईल आहे तुमची पण कधी ज्ञानेश्वरी वाचताना पांडुरंग परमात्म्याचे उपकार मानताना दिसला नाही. ही माणसं आम्हाला सांगतात आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही यात वावगं नाही तो प्रारब्धाचा भाग आहे. कोणही देवाला मानत नाही बरं का. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. कोणाच्याही हातनं पुण्य घडत नसतं. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला पावसाचं वातावरण होतं गेलो नाही. काही म्हणतात गेलतो जरा वेळ बसलो मधनच आलो पटलं नाही. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म मंडपात तुमचं मन रमत नाही तुमचा दोष नाही. ज्ञानोबाराय सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करण्याचा अधिकार देत नाही. त्याला पुण्य फार मोठं. भाषा माझी नाही नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पावी कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. माणसं सहज विचारतात ताई पाप काय असतं. पानघवणकर स्वतःच चांगलं कळत नाही ह्याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं. अजून काय पाप पाहिजे तुम्हाला. तुमचं चांगलं तुम्हाला कळत नाही आणि कळलं असतं तर आम्ही असं वागलो असतं होय. कळतं बरं का आम्हाला तसं कळत नाही असं नाही कळतं. सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी मंदिरात जातो का. ज्याने सकाळी खाल्लंय ते दुपारी मंदिरात मरतं का नाही मरत. कळतं त्याला. ती लगेच म्हणतं महाराज आज न ग आज खाल्लंय उद्या जाऊ उद्या पवित्र राहता तुम्ही. आणि कसला परमार्थ हो तुमचा. सोमवार गुरुवार खात नाही बाकी दणकावून हाणता मग तेवढं कशाला सोडता. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवारच देव जागा असतो बाकीच्या वेळेस काय डोळे झाकून बसतो का. पांडुरंग तू खा मी बघत नाही तू खा मी बघत नाही तू खा असं करतो देव. लय अवघड आहे तुमचं. आकाडात मरणाचं खाता श्रावणात खात नाही आणि आकाडात खाल्लेलं श्रावणात माफ होतं का. काय माणसं आहे तुम्ही. लयच अवघड आहे. पण दादा तुमचं कसं आहे तुमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कळलं त्यालाच कळलं महाराज. लय चित्र लोक आहेत. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं. कॉमन सेन्स नावाची गोष्ट आहे का आपल्याकडं. कॉमन सेन्स रे. अशी महाराज लोकांच्या पाया पडण्याने पोरं झाली असती बायको काय बॉम्बलाई करायला लावली असते होय रे जगाला. पाणी ग्रहण पद्धत कशाला काढली असती देवानं. लक्ष्मी नारायणी केलंच नसतं ना पाणी ग्रहण दादा. तुम्ही डोकंच वापरीत नाही. हे लय अवघड आहे. योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. चुकीच्या गोष्टीत गुंतात माणसं पुन्हा म्हणतात देव भेटत नाही.
लय अवघड आहे तुमचं. कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. देवा जग कसं झालंय ना, खोट्याचा लईच भडीमार झाला बघ देवा. इथं लय अवघड आहे. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. उगा नाही त्या गोष्टीमध्ये पडू नका बाबांनो, तुमच्या पाया पडते. माझं कान देऊन वाक्य ऐका. देव नाही भेटला तरी काय हरकत नाही, काय त्रास नाही. देव नाही भेटला काय सुद्धा त्रास नाही. पण जर भलता देव भेटला तर लय त्रास आहे बाबा. तुम्ही काय भलत्याच्या नादी लागू नका. लयच येड्यावणी करायला लागले लोक आजकाल. बरं शिकली सवरलेली माणसं आहे दादा आपण. ज्ञानोबा तुकोबाचं मत कळू नये. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. कधी वाचली का तुम्ही मन लावून? कधी बघितला का तिचा अर्थ? 4 पुस्तकं जास्त शिकली म्हणजे ज्ञानेश्वरी कळते असं नाही रे दादा. सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तक वाचे. पुस्तक वाचून तर खोकडी शानी होतात आणि पुस्तक वाचून शानी होतात ती खोकडीच की रे दादा. पण आमची परिस्थिती लयच विचित्र झाली. माझं शब्दांना माझ्या माफ करा पण आपण खेचर झालो. आदिनामध्ये आपला कार्यक्रम झालाय. धड इकडली राहिलो नाही, धड तिकडली राहिलो नाही. आपण काहीच कळेना झालंय आपल्याला. अहो मला नवल वाटतं. ज्ञानेश्वरी नाही हो काही काहींच्या घरात. घर म्हणायचं का ते दादा? ज्ञानेश्वरी नसावी तुमच्या घरात? नाही त्या गोष्टीचं किती कौतुक आहे. आणि तुमचं पोरग शिव्या देतं हे तुम्ही 4 माणसात कौतुकानं सांगता. तुमच्या जीवाला काही वाटलं पाहिजे. ही कौतुक करायची गोष्ट आहे का? तुमचं पोरग आई माईवर शिव्या देतं ते होय? अरे कौतुक करा ना. पोरीचं विष्णू सहस्त्रनाम पाठ आहे, पोराचा हरिपाठ पाठ आहे. अरे संहिता झाली गीतेची पूर्ण धडधड गीता त्यांना वाचता येते. ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ आहेत. अरे ज्ञानोबा तुकोबाचं चरित्र माहितीये, नागबाबा नामदेवरायांचं चरित्र माहितीये, जनाई मुक्ताईच्या चरणावर मस्तक ठेवलेत. अरे तुम्ही कौतुक करा. तुम्ही नाही केलं चालेल. जगाचा बाप त्यांच्यावर पुष्पवृष्टी करेल त्यांच्या घरात. पण तुमच्याकडे ते असलं पाहिजे, लेकराकडे ते असाय. तुम्ही लय गुणाचे. ही म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली आणि पोरं वाया गेली. अहो पण बाबा का गेली? बिडी फुकून तुमची थोबाडा आत गेली म्हणून आमची पोरं वाया गेली. तुम्ही गुणाचे. तुम्ही मंडपा बाहेर बसून बिडी फुकता रे माणसं कीर्तनाच्या आणि ही लोकांना ज्ञान सांगतात. अरे तुम्ही नातवाला सांगायला तुमचा हरिपाठ पाठ पाहिजे. तुम्ही नातवाला काकड्याला न्यायला तुम्ही काकड्याला गेलं पाहिजे. तुम्ही जाता ना मारुतीच्या वट्ट्यावर बसून पत्ते खेळता. ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवता. तुम्ही गुणाचे. तेवढी पोरच वाया गेली हो. तुम्ही कुठले? आता या म्हाताऱ्या बायका असा दारात बसल्या बसल्या आजकालच्या काय पोरी आहेत का? यांना काय लाज आहेत का? आमच्या जमान्यात नव्हतं माया असो. आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं. हिला काय झळ आहे, सगळं आयत्त भेटलं. भेटू दे, तिचं प्रारब्ध चांगलं आहे. आणि तू आता काय करती? कष्ट केलं, तू मान्य करतो आम्ही, ऍक्सेप्ट करतो आम्ही तुम्ही कष्ट केलं. आणि चांगले दिवस आल्यावर तुम्ही मिसरी चळता.